जय मल्हार. आईराजा उदो उद, येडेश्वरीचं उदो उद, काळोश्वरीचं चांग भले. तर आजचा जो भाग आहे, आजचा जो व्हिडिओ आहे तो असा आहे की तुळजापूरमध्ये तुळजाभवानी कशा प्रकारे आली, तिला कोणी बोलवलं आणि कशा प्रकारे त्या तुळजापूरमध्ये आईचं वास्तव्य स्थायिक झालं, तर या व्हिडिओमधून आपण ऐकणार आहोत. तर बऱ्याच ग्रंथामध्ये काही जण म्हणतात अष्टभुजा हीच अंबाबाई, काही जण म्हणतात पार्वती हीच अंबाबाई. तर कशा प्रकारे पार्वती ही अंबाबाई कशा प्रकारे झाली, कोणासाठी धावून आली, तर आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर करधम नावाचे ऋषी होते. कोण होते? करधम नावाचे ऋषी. ही शिवशंकराची तपस्या करायचे, शिवशंकराची महादेवाची तपस्या करायचे आणि त्या वनामध्ये राहायचे, त्या डोंगरावरती राहायचे. तर डोंगरमध्ये कुठला डोंगर, तर ह्या डोंगराचं नाव आहे यमुनाचल पर्वत. काय आहे? यमुनाचल पर्वतावर राहायचे. ते जंगल झाडीमध्ये दोघं नवरा बायको राहायचे. करधम ऋषीची पत्नी म्हणजे सती अनुभूती. करधम ऋषीच्या पत्नीचं नाव काय होतं? सती अनुभूती. हे दोघं जण त्या वनामध्ये राहायचे, त्या पर्वतावरही राहायचे. तर ह्या पर्वताचा आणि यमुनाचल नावाचा पर्वत, तर यमुना नदीचं आणि ह्या पर्वताचं काहीही संबंध नाही, तरीही या पर्वताला नाव होतं यमुनाचल पर्वत. या यमुनाचल पर्वतावर हे दोघे राहायचे आणि रोज शिवशंकराची तपस्या करायचे. त्या तपस्येमध्ये सदैव लीन राहायचे. तर अशा प्रकारे बरेच दिवस गेले. काही दिवसानं एक संकट आलं त्यांच्यावरती, त्या करधम ऋषीवरती. तर संकट कुठलं आलं की त्यांना एक शही नावाचा रोग झाला. कुठला रोग? शही नावाचा. त्या रोगाला आपण टीबी म्हणतो. तर ते टीबी झाल्यानंतर त्यांना वारंवार खोकला यायचा, खोकल्यामार्गे बेडके पडायचे आणि त्या बेडक्यासोबतच रक्त पडायचे, रक्ताच्या उलट्या व्हायच्या. अशा प्रकारे त्यांना रोग झाला. रोग झाल्यानंतर काही दिवसानं करधम नावाचे ऋषी हे मरण पावले. मरण पावल्यानंतर त्यांची पत्नी सती अनुभूती, सती अनुभूती ही पतिव्रता होती. पतिव्रता होती आणि पती हेच आपला देव या प्रमाणात ही चालायची. ही सती होती. तर पूर्वीच्या काळी जी स्त्रिया होत्या ती पती मरण पावल्यानंतर त्यांच्यासोबत सरणावर आपणही जायचं, अशा सती जायच्या. जसं की काही जणांनी ऐकलं असेल, रामायणामध्ये जे लक्ष्मणाचा भाऊ रामाचा भाऊ लक्ष्मण, या लक्ष्मणानं रावणाच्या भावाला मारलं. कुणाला मारलं? रावणाच्या भावाला मारलं. त्या रावणाचा भाऊ इंद्रजिताला मारलं. मारल्यानंतर इंद्रजिताची पत्नी ही सती होती, सती गेली, सती पतिव्रता होती. आणि ती सुद्धा ज्यावेळेस लक्ष्मणानं इंद्रजिताला मारलं त्यावेळेस इंद्रजिताची पत्नी ही सती गेली. तसं पूर्वीच्या काळी चालायचं. पतीसोबत पत्नीही त्या सरणावर अग्नीमध्ये प्रवेश करायच्या आणि सती जायच्या. तर त्याचप्रमाणे सत्य अनुभूतीनं काय केलं, ज्यावेळेस
आपल्या कर्दम ऋषीचं शरण रचल्यानंतर त्याच्यावर कर्दम ऋषींना झोपवलं आणि अग्नी पेटवली आणि अग्नीत प्रवेश करणार तेवढ्याच वेळामध्ये तिला एक प्रसंग घडला, आकाशवाणी झाली. काय झाली? आकाशवाणी. आता काही ग्रंथामध्ये सांगितले, जसं की काही ग्रंथामध्ये सांगितले नारदांनी तिथं जाऊन सत्यानुभूतीला सांगितलं. काही ग्रंथामध्ये असं सांगितलं की सत्यानुभूतीला काही जे ऋषी होते त्या जंगलामध्ये त्या ऋषींनी अडवलं. आणि काही ग्रंथामध्ये असं सांगितलं की तिला एक आकाशवाणी झाली. तर बरोबर आहे, तिला एक आकाशवाणी झाली. आकाशवाणी झाल्यानंतर आकाशवाणीमध्ये तिला सांगण्यात आलं की हे सत्यानुभूती, तू अग्नीमध्ये प्रवेश करू नको, तू सती जाऊ नको. तुझ्या पोटामध्ये कर्दम ऋषीचं अंश आहे, त्या कर्दम ऋषीचा बाळ आहे. तर तू जरी सती गेली तर तुला त्या निर्गुण बालकाच्या हत्याचं पाप लागल आणि तू काही सती जाऊ नको. तू सती जाऊ नको म्हणल्याबरोबर तिने पाऊल मागं घेतला सत्यानुभूतीने. का तर आपल्या पोटामध्ये कर्दम ऋषीचं बाळ वाढतंय आणि आपण गर्भधर आहोत हे जाणून त्याचं पाप लागल, त्यामुळं ती मागं सरकली. आणि जसे आपले पती कर्दम ऋषी या शिवशंकराची सेवा करायचे, शिवशंभूची सेवा करायचे, त्याप्रमाणे सत्यानुभूती ही यज्ञ करून शिवशंकराचं नामस्मरण जप हे रोज नित्यनियमाने करायचे. आणि कामातून वेळ मिळाल्यानंतर तिने फळांचा रस प्यायची. आपलं जीवन हे जगण्यासाठी ती फक्त फळांचा रस प्यायची. आपल्या जीवाला ऊर्जा असावी म्हणून तेवढा रस प्यायची आणि ते आपला जसे पती करत होते त्याप्रमाणे शिवशंकराची सेवा चालू केली. पण काही काळानंतर काही दिवसांनी असा प्रसंग आला की कुक्कुर नावाचा दैत्य त्या ठिकाणी सत्यानुभूतीच्या ठिकाणी आला. तर त्याने अनेक प्रकारे अनेक साधूंना मारलं होतं, अनेक जणांचा जीव घेतला होता, बलवान होता. ते कुक्कुर नावाचा दैत्य त्या ठिकाणी आल्यानंतर सत्यानुभूतीला बोलला की हे सत्यानुभूती, तू दिसायला एवढी सुंदर आहेस, एवढं तुझ्या रूपामध्ये तेज आहे, तर तुझी जागा माझ्या रंगमालामध्ये आहे. तू इथं थांबू नको, माझ्यासोबत लग्न कर आणि तू रंगमालामध्ये तुला ठेवतो. असं म्हणतात सत्यानुभूती म्हणली की हे मी सत्य आहे आणि मला कृपा करून असं काही बोलू नका. मी शिवशंकराची शिवशंभूची सेवा करते असं म्हणतात. त्यांनी काय ऐकलं नाही. भरपूर विनवणी केली सत्यानुभूतीनं त्या कुक्कुर नावाच्या दैत्याची, पण त्यानं काही केले नाही, ऐकना. मग शेवटी सत्यानुभूतीनं आपल्या शिवशंकराची धावा करायला चालू केली, परंतु शिवशंकर काय धावेना. त्यामुळे तिने एक विचार केला, मनामध्ये विचार केला, शिवशंकर येत नाहीत तर आपण पार्वतीचा धावा केला पाहिजे. तर पार्वतीचा धावा केला. पार्वतीचा धावा केल्यानंतर पार्वती त्या ठिकाणी त्वरित धावून आली. म्हणजेच अष्टभुजा रूप त्या ठिकाणी अष्टभुजा रूप वाघावर स्वार होऊन त्या ठिकाणी प्रगट झाली.